तर मनसेनं शहा सप्लायर्स कंपनीवर धाड टाकलेली आहे। कंपनीची हिंदी, इंग्रजी, गुजराती उमेदवारांना नोकरी देण्याची जाहिरात आली होती आणि यानंतर मनसे आक्रमक झाली आहे। जाहिरातीमध्ये मराठी उमेदवारांना संधी नसल्यानं मनसे प्रचंड आक्रमक झाली। मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी कंपनीला जाब सुद्धा विचारलाय। मनसेच्या दणक्यानंतर कंपनी प्रशासनाचा माफीनामा सुद्धा समोर आलाय। नवी मुंबईतील खैरणे एमआयडीसी मधील ही घटना आहे। याबाबत गजानन काळे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। नवी मुंबईत मनसे मराठी भाषेवरून पुन्हा एकदा आक्रमक झालेली पाहायला भेटते। आपल्याबरोबर बोलण्यासाठी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, या कंपनीमध्ये आले होते, पुन्हा मराठी भाषा पुढे आलेली आहे, नेमका काय मुद्दा आहे, काय मुद्दा घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेले आहात? माझ्याकडे खैरणे रोड टीटीसी इंडस्ट्रियल एरियातलं शहा सप्लायर्स LLP आठवड्यापूर्वी जाहिरात देतात। नोकर भरती आहे, अकाउंटंट म्हणून नोकर भरती आहे आणि जाणीवपूर्वक जाहिरातीत दिलं जातं की हिंदी, इंग्रजी, गुजराती ह्या भाषा आल्या तरी चालते। याचा अर्थ शहा नावाच्या माणसाने इथे यायचं, महाराष्ट्रात भूखंड घ्यायचे, सगळ्या सोयी सवलती घ्यायच्या, धंदे करायचे, मात्र मराठी भाषा नको आणि मराठी माणूस नको। आज मनसेचं शिष्टमंडळ, आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी त्यांची मगरोरी उतरवली। सन्माननीय राजसाहेबांच्या नावाने त्यांनी माफीनामा दिलेला आहे। यापुढे अशी चूक होणार नाही असंही म्हटलंय। आज तरी आम्ही हात जोडून त्याला सांगितलेलं आहे, जर ही चूक झाली तर त्याच्या कानाखाली आवाज बसेल एवढं मात्र नक्की। नक्कीच मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर देखील आता या बाहेर देशातील परप्रांतीयांना जाग येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।